प्रत्येक वेळेला आपल्या जेव्हा ताप येतो त्यावेळेला आपण अँटीबॅक्टेरियल औषधं घेतो, अँटीबायोटिक घेतो आणि त्याच्याने आपले बॅक्टेरिया सुद्धा मरतात. पण तुम्हाला एक सांगू का, अनेक डॉक्टर असे असतात की जर तुम्हाला व्हायरल फिवर असेल तर ते सांगतात व्हायरल फिवर आहे, अँटीबायोटिक नका घेऊ, आपण नको घेऊया अँटीबायोटिक, आणि ते तुम्हाला अँटीबायोटिक देत नाही. त्याचं कारण कुठेतरी हे पण असतं की ज्या वेळेला तुम्ही अँटीबायोटिक घेतात ना त्यावेळेला जे चांगले बॅक्टेरिया असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये मरतात आणि त्याचा शरीराला त्रास होतो. म्हणून अनेक रुग्ण असे आहेत की ज्या वेळेला त्यांनी अँटीबायोटिक घेतली आणि त्यानंतर त्यांना काहीतरी त्रास चालू झाला आणि तो बरेच दिवस चालला आणि नंतर मग तो कमी झाला. असं का झालं? कारण काही पर्टिक्युलर काम करणारे बॅक्टेरिया जे असतात ते शरीरामध्ये मेले आणि पुन्हा ते चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला वेळ गेला आणि मग त्यांचा आजार कमी झाला. तर हा जो विषय आहे गट मायक्रोबाइम्स, हा अशा प्रकारचा विषय आहे. मी हा व्हिडिओ मुद्दामून बनवला की एक जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी की गट मायक्रोबाइम्स म्हणजे शरीरातले किडे हे किती फायदेशीर असतात. मित्रांनो, दही कधीच खाऊ नका असं नाहीये, खायला पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला जुलाब होते त्यावेळेला आपण दही खातो का? कारण ते दही त्याचं पचन घडून आणतं आणि जुलाब थांबून देतात. पण दह्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या अपचन घडून आणू शकतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया कसे आहेत याच्यावरती आपलं आरोग्य सुद्धा डिपेंड आहे.